आता सगळ्या सृष्टीत वार्ता पसरणार की सूर्याला कुष्ठरोग झाला, त्याच्या जन्मलेल्या पुत्राची दृष्टी त्याच्यावर पडली आणि असं विपरीत घडलं। या सगळ्या शनीचा काही दोष वाटत नाही हो। हे तुझं आंधळ मातृप्रेम आहे। इथे बघ, माझा सारथी अरुण लुळाहून पडलेला आहे, तेही या शनीची दृष्टी पडली म्हणून। शनी, तुझ्याबद्दल काय बोललं जाते बघ। सूर्यदेव, मला वाचवा। मला हात होऊन नाही जगायचंय। या अपशकुनी मुलाला घेऊन जायचो। यापुढे हा मुलगा माझ्या दृष्टीसही पडता कामा नये। शनी, हे सगळं तुझ्यामुळे घडलं का? आणि असं असेल तर का? उद्या असं कोणी म्हणायला नको की तू जन्माला आलास आणि याचं विपरीत घडलं। कर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू, दुष्टान दुर्जनास देई घाव तू। भक्ती तलीन होऊ तलीन एकमुखान बोला, जय जय शनी देवा, जय 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 शनी देवा, जय जय शनी देवा, जय 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 शनी देवा। शनी, तुझ्यामुळे सगळं शुभ घडतंय। स्वामी, शनी भेटीच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा आपण शनी जन्माच्या कथेची आठवण करून दिलीत। आणि त्यावेळी मी सूर्यदेवांची समजूत काढली। त्यांना सर्व काही सांगितलं की शनी हा संध्येचा नसून छायेचा पुत्र आहे। त्याच्या निर्मितीमुळे नभोमंडळ आता संतुलित झालेले आहे। आपल्याकडे कोणीतरी येत आहे सूर्यदेव। प्रजापती दक्ष, हा दृष्टिभ्रम आहे की? सूर्यदेव, हा दृष्टिभ्रम नाही। आम्ही हेच बोलण्यासाठी आपल्याकडे आलो आहोत। पतिदेव, मी संध्या आहे आणि ही छाया। माझ्या तेजातून मी या छायाची निर्मिती केली आहे। हे माझे प्रतिरूप आहे। म्हणजे जेव्हा मी प्रजापतीच्या राजवाड्यात आलो होतो तेव्हा तू माझ्यासोबत न येता छायाला माझ्यासोबत पाठवलंस, म्हणजे माझ्याशी प्रतारणा केली आहे तुम्ही।
हो, पण ती केली नाही, घडली आहे. मला अगदी असह्य झालं होतं इथे राहणं. सूर्यदेव, आपण इतके तेजस्वी आहात की मी आपले तेज सहन नाही करू शकत. नाही नाही, हे अक्षम्य आहे. क्षमा असावी सूर्यदेव. हे सगळे असे होणे अपेक्षित नव्हते. संध्या जेव्हा तिथे आली तेव्हा मी तिला म्हणालो होतो की तुला पुन्हा सूर्यलोकी परत जावं लागेल, पण तिच्या वेदना आम्हाला बघवत नव्हत्या म्हणून. प्रजापती, म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित होत्या आणि तुम्ही मला याची कल्पना सुद्धा दिली नाहीत. आम्हाला प्रथमच याची कल्पना नव्हती. जेव्हा आपण दक्ष लोकातून परत निघालात आणि आम्ही कक्षात पुन्हा परतलो तेव्हा आम्ही संध्याला पाहिलं आणि आम्ही स्तब्ध झालो. तेव्हा आम्हाला हे सत्य कळलं. मग त्या क्षणी आपण मला हे का नाही सांगितलात? बोला प्रजापती दक्ष, तुमचं हे मौन मला वेदना देत आहे. आपणास याची आधीपासून कल्पना होती तर हे सगळं तुम्ही माझ्यापासून लपवून का ठेवलात? याचा अर्थ तुम्ही माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले. नाही सूर्यदेव, आम्ही षडयंत्र केले नाही. आपण गैरसमज करून घेऊ नका. एक पिता म्हणून मला माझ्या कन्येची काळजी होती. छाया ही सुद्धा कन्येप्रमाणे आहे. तिने हे सगळं निस्वार्थी वृत्तीने केलं. हो सूर्यदेव, मी तुम्हाला कधीही अंतर दिलेले नाहीये. एक पत्नी म्हणून मी तुम्हाला पदोपदी साथ दिली. पण मी तुला संध्या म्हणून स्वीकारले होते. एखाद्याला सत्य माहित नसताना त्याच्याशी प्रामाणिक राहणे हे नीतीला धरून नाहीये. हे नभोमंडळ उजळून टाकणार आम्ही आणि तुम्ही सगळ्यांनी मलाच अंधारात ठेवलं. मला शंका आली नाही, कारण माझं संध्यावर निर्मळ प्रेम होते. पण मला आता कळून चुकले की हे सगळं तू का केलंयस. आणि माझा हा पुत्र असा जन्माला आला, मग त्याला माझा पुत्र म्हणून कसा स्वीकार करू मी? सूर्यदेव, तुम्ही असं तुमच्याच पुत्राला कसे नाकारू शकता? तुमच्या तेजातूनच त्याची निर्मिती झाली आहे. पण हा पुत्र मला अजिबात मान्य नाहीये. असा पुत्र काय कामाचा ज्याची दृष्टी पडताच माझे हाल झाले. हे सगळं तुम्हा सर्वांमुळे झालेलं आहे. मी त्याला स्वीकारू शकत नाही. सूर्यदेव, सूर्यदेव, यात संध्या आणि छाया या दोघींची काहीही चूक नाही. हे जे काही घडले ते सगळं परम नियतीच्या मनात होते. यामध्ये नियतीचे खूप मोठे प्रयोजन आहे. सूर्यदेव, तुझा विवाह राजकुमारी संध्या हिच्यासोबत होणे, तुझ्या तेजस्वीपणाच्या तिला वेदना होणे आणि यातून छायाची निर्मिती होणे, हे सगळं नियतीने घडून आणलेलं आहे. छायापासून श्रेष्ठ पुत्राचा जन्म होणे, यातून नवीन शनिग्रहाची उत्पत्ती होणे, हे यामागचं महादेव आणि नियतीचं प्रयोजन होतं. सूर्यदेव, आपल्या मनातली शंका जर दूर झाली असेल तर आपण शनीचा स्वीकार करावा. काही गोष्टी या कधीच स्वीकारता येत नसतात. ही त्यातलीच एक आहे.
सगळं पूर्ववत होणारच होतं, पण माझी प्रतिक्रिया सुद्धा सूर्यदेवांना अर्थात माझ्या पिताश्रींना समजली. जन्मतःच त्यांनी माझी अवहेलना केली, त्याचे मूल्य त्यांना चुकवावे लागले. भविष्यात सगळ्यांना असे वाटेल की जन्मतःच शनीने त्याच्या पित्याला शिक्षा केली, पण त्याचे खरे कारण कोणाकोणाला सांगणार. त्या घटनेमुळे मी आणि पिताश्री यांच्यात दुरावा निर्माण झाला, तो कायमचा. ए म्हातारे, कुठे जायचंय तुला? अरे कुठं म्हणजे राजवाड्यात. राजवाड्यात कशाला जायचंय? अरे कशाला म्हणजे भेटायला आले मी. कोणाला भेटायचंय? राजाला. हसाया काय झालं? मी काय गमतीनं नाही म्हणलं, मला खरंच राजाला भेटायचंय. अगं म्हातारे, तसं नाही. अगं राजाला भेटायचं म्हणजे ते मनात आल्यावर लगेच भेटता येतं वय. म्हणजे अगं असं कोणाला बी नाही सोडता येत. राजाला भेटायचं असेल तर राजाची अनुमती लागती. अरे असं काय करता? माझ्या लेकरावानी हाय तुम्ही, असं आईला अडवतो वय. जाऊ दे मला. तुला सोडलं तर राजा आम्हाला झाडाला टांगीन. अगं असं तुला नाही सोडता यायचं. त्यासाठी परदानजींनी विचारावं लागल. त्यासनी काय विचारायचं? अरे मला चौथा विक्रम राजानी इथं बोलवलंय म्हणून तर आले आम्ही. तुला चौथा राजांनी इथं बोलवलंय? ते आणि कशासाठी? अरे तेच म्हणले तू ये आमच्याकडं. माझं खोटं वाटत असेल तर राजसनी जाऊन विचार. बरं बरं, मी विचारून येतो. तू इथून जागची हालू नकोस. हा ए, लक्ष ठेव. मी कशाला कुठं जाऊ? तुम्ही जावा आणि या विचारून. आई तुळजा भवानीने विक्रमाला प्रत्यक्ष दर्शन दिलं, ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. होय, अगदी. ही भाग्याची गोष्ट तर आहेच, तसंच ती आनंदाची ही गोष्ट आहे. होय तर देवी कधी या उज्जैन नगरीत येणार त्याची उत्सुकता आहे. त्यासाठी मीही उत्सुक आहे. आपल्या नगरीत आपल्या विक्रमाच्या हातून देवीची पूजा होणार, याहून मोठी भाग्याची गोष्ट ती काय? महाराज, महाराज, आपल्या राजवाड्याबाहेर एक म्हातारी आली आहे आणि ती म्हणते की तिला महाराज विक्रम यासनी भेटायचंय. मग यात अडचण काय? महाराज, म्हातारी असं म्हणते की महाराज विक्रम यांनी स्वतः बोलवले तिला भेटायला राजवाड्यात. कोण आहे ती म्हातारी आणि तिला कशासाठी बोलवलं आहे? नाही, ते नाही विचारलं, फक्त भेटायला बोलवलं एवढंच सांगितलं. नक्की विक्रमाने तिला भेटायला बोलवले का? होय, म्हणजे ती म्हातारी तरी हेच सांगते. तू त्यांना आधी घेऊन ये. आधी आम्ही त्यांना भेटतो, मग पाहू काय करायचं ते. जा, त्यांना घेऊन ये. जी महाराज. अहो विक्रमाला भेटायला कितीतरी लोक उत्सुक असतात. हा
आपण असं सर्रास कोणालाही भेटू लागलो तर? महाराणी, त्या वृद्ध आहेत म्हणून त्यांना एकदा भेटावं असं मला वाटतं. आणि राजवाड्यावर आलेला माणूस त्याची इच्छा पूर्ण न होता जर का परत गेला तर ते विक्रमासाठी अहिताचं ठरू शकतं. म्हातारे, हे म्हातारे, ती राजाला भेटायला आलेली म्हातारी कुठे? इथेच तर होती, कुठे गेली? अरे तू उभा होता ना इथं, मला काय विचारतो? अरे महाराजांना भेटायचं बोलत होती ना, कुठे गेली? जाऊ दे, गेली असेल माघारी. तू पाहिलं का तिला माघारी जाताना? नाही, पण गेली असेल बाहेर. तुझं लक्ष नव्हतं? अरे आत गेली असेल तर महाराज आपल्याला सोडायचे नाही. चल लवकर जाऊन बघू. महाराज, आपण पाहिलं नदीकाठी अग्निकुंड पेटला होता. आपल्या उज्जैन नगरीत कुणीतरी आलं होतं, पण आपण याबद्दल राजपुरोहितांना काही वाच्यता केली नाही. याबद्दल मी साशंक आहे. प्रधानजी, मी मुद्दामून याची वाच्यता राजपुरोहितांकडे केली नाही. पण असे का महाराज? आपण याबद्दल त्यांना काहीतरी विचारपूस करायला हवी होती. उज्जैन नगरीत कोण आलं आहे हे त्यांना नक्कीच माहीत असणार. प्रधानजी, मला वेगळीच चिंता सतावते आहे. चिंता? कसली चिंता महाराज? आई तुळजाभवानी मला दर्शन देणार असं म्हणाल्या होत्या, पण त्यांचं अजूनही दर्शन झालं नाही. त्यांच्या मनात काही असेल म्हणून देवी आपल्याला दर्शन देण्यास अजून आल्या नाही. नाही प्रधानजी, ब्रह्ममुहूर्त होऊन गेला. आता मध्यान्ह व्हायची वेळ आली आहे, पण मातेचं दर्शन अजून झालं नाही. नक्की काय झाले असेल? माझ्याकडून काही चूक झाली नसेल ना? आपल्याकडून काही चूक झाली नाहीये महाराज. तुम्ही इतक्या ठामपणे कसे काय बोलू शकता प्रधानजी? आपल्याकडून नक्कीच काहीतरी झाले असेल. आई तुळजाभवानी मला आश्वासन दिलं होतं की त्या येणार, पण त्या अजून आल्या नाहीत. याची चिंता मला सतावते आहे. महाराज, आपण चिंता करू नका. माता नक्कीच आपल्याला दर्शन देतील. आपण राजवाड्यात जाऊ आणि पुढचं नियोजन करू. काय झालं? कसला गोंधळ सुरू आहे? तुम्ही सगळे इथे का जमलात? महाराज, मी तुम्हाला ज्या म्हातारीबद्दल सांगायला आलो होतो. हो, तिचं काय? मी बाहेर गेलो तिला बोलवायला. मी तिला आवाजही दिला, पण ती तिथे नव्हती. पण ती वृद्ध स्त्री विक्रमाला भेटायला आली होती ना? होय. मग न भेटताच निघून गेली? महाराज, मी सैनिकांना लक्ष ठेवायला सांगितलं होतं, ते लक्षही ठेवत होते, पण ती अचानक लुप्त झाली. लुप्त झाली? अहो महाराज, आम्ही सगळ्या राजवाड्यात शोधलं, पण ती कुठेच दिसली नाही. निघून गेली असेल. अहो नाही ना, तिला बाहेर जाताना कोणी पाहिलंही नाही. ठीक आहे, ती असेल इथेच कुठेतरी राजवाड्यात. आपण शोधू तिला. चला.
मी उज्जैन नगरीत आधीपासूनच आहे. पार्वती, तू तिथे भवानीच्या स्वरूपात आल्यामुळे आता पुढील कार्य सोपं होईल. आज नाही पण भविष्यात भक्तांना समजेल की आपण इथे निवास का करत आहोत.